Hello and good morning, dear students. I am Ms. Sonam Pawar. In today's lecture, the subject of human resource management. In today's lecture, we have discussed the concept of recruitment. In previous lecture, we have already started the unit number 2, the subject of human resource management. Okay, the unit number 2 title as human resource acquisition and training. Okay, unit number 2 title as human resource acquisition and training. This unit number 2 4 main contents included. The first contents are human resource planning, second is recruitment, third is selection and last is training. तर आज आपण या लेक्चर्समध्ये ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट या सब्जेक्टचा स्टडी करीत आहोत. तर प्रिव्हियस लेक्चर्सपासून आपण या सब्जेक्टमधील जो सेकंड युनिट आहे तो स्टार्ट केलेला आहे. ओके, या युनिट नंबर 2चे टायटल आहे ह्युमन रिसोर्स ॲक्विजिशन अँड ट्रेनिंग. यामध्ये 4 मेन कंटेंट्स इन्क्लूड आहेत. त्यामधील फर्स्ट कंटेंट आहे ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग, सेकंड आहे रिक्रुटमेंट, थर्ड आहे सिलेक्शन आणि लास्ट आहे ट्रेनिंग. तर प्रिव्हियस लेक्चर्समध्ये आपण यामधील जो फर्स्ट कंटेंट आहे त्याचे डिस्कशन केलेले आहे, त्याचा ऑल ओव्हर स्टडी केलेला आहे. त्यामध्ये ओके तुम्ही ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग म्हणजे काय, त्याचे प्रॉपर मीनिंग, त्याचबरोबर ह्युमन रिसोर्स प्लॅनिंगच्या अनेक ऑथर्सने काही डेफिनेशन्स केले आहेत, त्या देखील आपण प्रिव्हियस लेक्चर्समध्ये ऑलरेडी डिस्कस केले आहे. त्याचबरोबर हे ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग करणे का गरजेचे आहे, ओके, नीड फॉर ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग अँड ऑब्जेक्टिव्ज ऑफ ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग हे देखील आपण प्रिव्हियस लेक्चर्समध्ये डिस्कस केले आहे. तर आजच्या लेक्चर्समध्ये आपण यामध्ये जो मोस्ट इम्पॉर्टंट सेकंड कंटेंट आहे त्याचे डिस्कशन करणार आहोत, त्याचा स्टडी या ठिकाणी करणार आहोत. तो सेकंड कंटेंट आहे रिक्रुटमेंट. तर या रिक्रुटमेंट कंटेंटचा स्टडी करताना त्यामध्ये तुम्हाला रिक्रुटमेंट म्हणजे काय, त्याचे प्रॉपर मिनिंग, त्याचबरोबर रिक्रुटमेंट म्हणजे काय, त्याच्या अनेक ऑथर्सने काही व्हेरियस डेफिनेशन्स केल्या आहेत, त्या डेफिनेशन्स देखील तुम्हाला पाहायचे आहेत, त्याचा स्टडी करायचा आहे. त्यानंतर एम्प्लॉईज रिक्रूट करण्यासाठी कोणकोणते सोर्सेस आहेत, त्यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे इंटरनल आणि एक्सटर्नल असे 2 टाईपचे सोर्सेस आहेत. तर ते सोर्सेस देखील आपण नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहोत. तर आजच्या लेक्चर्समध्ये आपण रिक्रुटमेंट म्हणजे काय, त्याचे प्रॉपर मिनिंग आणि अनेक ऑथर्सने या रिक्रुटमेंटचे काही डेफिनेशन्स केले आहेत त्यांचे डिस्कशन या ठिकाणी आपण करीत आहोत. नाव लेट्स सी व्हॉट इज मीन बाय रिक्रुटमेंट. Now let's see what is recruitment. Recruitment is the process of actively seeking out, finding and hiring candidates for a specific position or job. तर या ठिकाणी रिक्रुटमेंट म्हणजे काय अत्यंत सिम्पल्स वर्ड्समध्ये तुम्हाला सांगितले आहे. तर रिक्रुटमेंट इज द प्रोसेस ऑफ ॲक्टिवली सिकिंग आउट, फाइंडिंग अँड हायरिंग कॅन्डिडेट्स फॉर अ स्पेसिफिक पोझिशन ऑर जॉब. तर तुम्हाला तर माहितीच आहे की बिझनेस ऑर्गनायझेशन ही कोणत्याही टाईपची असो, ती बिग असो, ती स्मॉल असो, ओके, त्या ठिकाणी ह्युमन रिसोर्सची आवश्यकता असते, त्यांची गरज असते. कारण विदाऊट ह्युमन रिसोर्स कोणतीही ऑर्गनायझेशन काम करू शकत नाही, तो बिझनेस ऑर्गनायझेशन रन होऊ शकत नाही. म्हणून असे क्वालिटेटिव्ह, एलिजिबल, ओके, स्किल्ड वर्कर्स मिळवणे आवश्यक असते. मग असे वर्कर्स, असे एम्प्लॉईज कुठून मिळवले पाहिजे, त्यांचे पहिल्यांदा काय केले पाहिजे, ते वर्कर्स सर्च केले पाहिजे, त्यांचा शोध घेतला पाहिजे. यासाठी ही रिक्रुटमेंट प्रोसेस प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशन काय करीत असते, त्यामधून योग्य ते एम्प्लॉईज त्या ऑर्गनायझेशनला मिळत असतात. म्हणून या ठिकाणी तुम्हाला सांगितले आहे. तर रिक्रुटमेंट म्हणजे काय, तर त्याला मराठीमध्ये भरती असे म्हटले जाते. तर जे ऑर्गनायझेशनसाठी इम्पॉर्टंट असलेला जो ह्युमन रिसोर्स आहे तो मिळवण्यासाठी अशी रिक्रुटमेंट प्रोसेस असते, ती एक प्रक्रिया आहे. आणि त्याच्यामधून योग्य क्वालिटेटिव्ह, एलिजिबल, स्किल्ड वर्कर या ठिकाणी काय केला जातो, फाइंड आउट केला जातो. त्यानंतर जो काय तो वर्कर जो काही कॅन्डिडेट असेल, जो एम्प्लॉईज असेल, त्या ऑर्गनायझेशनसाठी त्याला ॲट्रॅक्ट करण्यासाठी काय केले जाते, त्याला अशी रिक्रुटमेंट प्रोसेस या ठिकाणी केली जाते. नाव लेट्स सी प्रॉपर मिनिंग ऑफ रिक्रुटमेंट. तर आपण अत्यंत डीपली या रिक्रुटमेंटचा, या कन्सेप्टचा काय करणार आहोत, डिस्कशन या ठिकाणी करणार आहोत. रिक्रुटमेंट म्हणजे काय ते तुम्हाला समजणे आवश्यक आहे. वन्स द रिक्वायर्ड नंबर अँड द काइंड ऑफ ह्युमन रिसोर्सेस आर डिटरमाइंड
The management has to find the places where required human resources are will be available and also work out strategies for attracting them towards the organization before selecting suitable candidates for jobs. This process is generally known as recruitment. Some people use the term recruitment for employment. These two are not one and the same. तर रिक्रुटमेंट म्हणजे काय? व्हॉट इज मीन बाय रिक्रुटमेंट म्हणजे प्रत्यक्षात इन फ्युचरसाठी आवश्यक असणाऱ्या जे काही एम्प्लॉईज आहेत ते सर्च करणे, त्यांचा शोध घेण्याचा आणि जे एलिजिबल किंवा जे पात्र असे लोक असतील त्यांना जॉबसाठी अप्लाय करण्यासाठी त्यांना मोटिवेट करण्याचा एक बेस्ट वे म्हणजेच रिक्रुटमेंट होय. जे पर्सन्स जे व्यक्ती काम शोधत असतात, जे जॉब सर्च करीत असतात, अशा व्यक्तींना या रिक्रुटमेंटची काय होत असते? मदत होत असते, त्यांना हेल्प होत असते. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये रिक्रुटमेंट अशी प्रोसेस आहे ज्यामध्ये टॅलेंटेड पर्सन सर्च केले जाते. असे टॅलेंट असलेल्या व्यक्तींची त्या ठिकाणी काय केली जाते? नियुक्ती केली जाते आणि अशी पर्सन्स त्या ठिकाणी नियुक्त करण्यासाठी ही एक सिस्टमॅटिक प्रोसेस आहे. रिक्रुटमेंट ही एक सिस्टमॅटिक प्रोसेस आहे. हे एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये अवेलेबल असणारे जे काही जॉब पोझिशन आहे त्या जॉब पोझिशन फिलअप करण्यासाठी, ते जागा भरून काढण्यासाठी जे कॅन्डिडेट्स असतात त्यांना त्या जॉबकडे अट्रॅक्ट करण्यासाठी ही प्रोसेस प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये इम्प्लिमेंट केली जाते. जॉबसाठी ॲप्लिकेशन करणे ही या रिक्रुटमेंटचा फर्स्ट मोस्ट इम्पॉर्टंट काय आहे? ऑब्जेक्टिव्ह आहे. कारण जी काही ऑर्गनायझेशनमध्ये जॉब पोझिशन असते त्या जॉब पोझिशन भरून काढलीच पाहिजे. त्या ठिकाणी कोणत्या ना कोणत्या व्यक्ती एलिजिबल असणाऱ्या व्यक्ती हायर केलाच पाहिजे. यासाठी ही रिक्रुटमेंट प्रोसेस या ठिकाणी प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशन इम्प्लिमेंट करीत असते. मग या रिक्रुटमेंट प्रोसेसमध्ये नक्की काय केले जाते? कशा प्रकारे ही रिक्रुटमेंट प्रोसेस असते? तर जे जॉब सीकर असतात, आता जॉब सीकर म्हणजे काय? तर ज्यांना कामाची गरज असतात, जे काम शोधत असतात, जे जॉब सर्च करीत असतात, तर ते त्या जॉब सीकर्सना ही ऑर्गनायझेशन काय करते? काम मिळवून देण्याचा काम या ठिकाणी करत असते. मग काम देणारे व्यक्ती कोण झाली? तर ती बिझनेस ऑर्गनायझेशन आणि कामाची गरज असणारी म्हणजे जॉब सीकर. या दोघांमध्ये जो काही गॅप असतो तो गॅप भरून काढण्यासाठी ही रिक्रुटमेंट प्रोसेस या ठिकाणी प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशन इम्प्लिमेंट करीत असते. कारण कोणती बिझनेस ऑर्गनायझेशन असो त्या ठिकाणी जर जॉब पोझिशन अवेलेबल असेल तर त्या कॅन्डिडेट्सला कशा प्रकारे माहिती होणार? तर ती माहिती त्यांना व्हावी यासाठी ही रिक्रुटमेंट प्रोसेस असते. तर रिक्रुटमेंट म्हणजे काय? तर ही एक होकारात्मक प्रोसेस आहे. कारण ती जे काही अवेलेबल जॉब पोझिशन आहे त्या जॉब पोझिशनसाठी योग्य तो कॅन्डिडेट्स, योग्य तो एम्प्लॉईज त्याने त्या जॉब पोझिशनसाठी अप्लाय केला पाहिजे. यासाठी त्याला मोटिवेट करण्यासाठी ही रिक्रुटमेंट प्रोसेस घेतली जाते. त्यामुळे अनेक एम्प्लॉईज काय करतात? त्या जॉब पोझिशनसाठी अप्लाय करीत असतात. मग जे त्या जॉब पोझिशनसाठी अप्लाय करतात मग त्यांच्यामधून योग्य जो कॅन्डिडेट असेल, ज्याच्याकडे चांगल्या प्रकारचे क्वालिफिकेशन असेल, योग्य क्वालिफिकेशन असेल, तो स्किल्ड वर्कर असेल, तर अशा वर्कर्सची त्या ठिकाणी काय केली जाते? निवड केली जाते. परंतु सिलेक्शन करण्याआधी त्यांची पहिल्यांदा रिक्रुटमेंट केली जाते. रिक्रुटमेंट ह्युमन रिसोर्स जर बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये रिक्रूट करायचे असतील तर त्यासाठीचा अत्यंत सिंपल वे म्हणजे रिक्रुटमेंट प्रोसेस. त्यानंतर रिक्रुटमेंट ह्युमन रिसोर्स रिक्रुटमेंट इज द प्रायमरी फंक्शन ऑफ ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. या ठिकाणी काय सांगितले आहे तर ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचा फर्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट फंक्शन
म्हणजे कोणता असेल तर ह्युमन रिसोर्स रिक्रूट करणे. कारण ह्युमन रिसोर्स योग्य त्या प्रकारचा रिक्रूट करण्यासाठी अशी रिक्रुटमेंट प्रोसेस बिझनेस ऑर्गनायझेशन काय करीत असते, इम्प्लिमेंट करीत असते. इट एम्स टू एक्सप्लोर न्यू ॲव्हेन्यूज ऑफ रिक्रुटमेंट अँड सिलेक्ट द राईट पाथ फॉर रिक्रुटमेंट ऑफ मॅनपॉवर. तर अशी जी काही रिक्रुटमेंट प्रोसेस ऑर्गनायझेशन करीत असते तर त्यामधून त्यांचा मोस्ट एम काय आहे, त्यांची ऑब्जेक्ट काय आहे, तर एलिजिबल असणारे, त्या जॉब पोझिशनसाठी योग्य असणारे आणि जे चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स करू शकतील, ज्याच्याकडे चांगल्या प्रकारची क्वालिटी असेल, ओके, जे स्किल्ड वर्कर असतील ते मिळविण्यासाठी अशी रिक्रुटमेंट प्रोसेस इम्प्लिमेंट केली जाते. म्हणून ह्युमन रिसोर्स मिळविणे यासाठी प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशनची ही मोस्ट इम्पॉर्टंट फंक्शन आहे आणि हे फंक्शन हे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट अत्यंत चांगल्या प्रकारे करीत असते. रिक्रुटमेंट इज अ वे टू कनेक्ट द अवेलेबल वर्कर्स अँड द ऑर्गनायझेशन वेन द ऑर्गनायझेशन नीड्स मोर एम्प्लॉईज. आता बिझनेस ऑर्गनायझेशन ही कोणती असू दे, पण त्या ठिकाणी इन फ्युचरसाठी जे काही ॲक्टिव्हिटीज करायच्या आहेत आणि इन प्रेझेंटमध्ये जे काही ॲक्टिव्हिटीज केल्या जातात त्यासाठी त्या ॲक्टिव्हिटीज करण्यासाठी ह्युमन रिसोर्सची आवश्यकता असते. कारण जर ह्युमन रिसोर्सच नसेल तर ते बिझनेस ऑर्गनायझेशन काम करणार आहे का, नाही. मग असे ह्युमन रिसोर्स मिळवण्यासाठी हा रिक्रुटमेंट अत्यंत चांगल्या प्रकारचा मार्ग आहे, तो एक बेस्ट वे आहे. त्याच्यामधून असे कॅन्डिडेट्स त्या ऑर्गनायझेशनसाठी मिळवले जातात. ऑर्गनायझेशनची नीड्स या ठिकाणी काय केली जाते, भरून काढली जाते, कंप्लीट केली जाते. ह्युमन रिसोर्स रिक्रुटमेंट इज अ पॉझिटिव्ह प्रोसेस. ही एक काय आहे, एक पॉझिटिव्ह प्रोसेस आहे. म्हणजे काय, बिकॉज इट मोटिवेट्स द राईट कॅन्डिडेट्स टू अप्लाय फॉर अवेलेबल वर्क. Okay, human resource recruitment is a positive process because it motivates the right candidates to apply for the available work. ह्युमन रिसोर्स रिक्रुटमेंटला पॉझिटिव्ह प्रोसेस असे म्हटले जाते. का म्हटले जाते? पॉझिटिव्ह प्रोसेस म्हणजे काय, तर बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये जो अवेलेबल असणारे वर्क आहे, ओके, त्या ठिकाणी राईट कॅन्डिडेट्सनी काय करावे, त्या ठिकाणी त्या जॉब पोझिशनसाठी अप्लाय करावे. यासाठी त्यांना मोटिवेट करण्याची एक प्रोसेस म्हणजेच रिक्रुटमेंट होय. देअरफॉर इट इज पॉसिबल टू सिलेक्ट अ कॅन्डिडेट ऑफ मेनी क्वालिफिकेशन्स अँड एलिजिबल रिक्वायर्ड फॉर दी जॉब. या ठिकाणी अशी जी काही रिक्रुटमेंट प्रोसेस केली जाते त्याच्यामधून चांगल्या प्रकारचे क्वालिफिकेशन असणारे कॅन्डिडेट काय केले जातात, सिलेक्ट केले जातात. आणि असे कॅन्डिडेट सिलेक्ट करण्यासाठीच ही रिक्रुटमेंट प्रोसेस प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये इम्प्लिमेंट केली जाते. जर चांगल्या वर्कर्सची त्या ऑर्गनायझेशनमध्ये रिक्रूट केले तर काय होणार आहे, तर त्या ऑर्गनायझेशनला अत्यंत हुशार व ज्यांच्याकडे क्वालिटी आहे, जे चांगले परफॉर्मन्स करतात ते वर्कर्स त्यांना मिळणार आहेत. त्यामुळे त्या ऑर्गनायझेशनची प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज होणार, त्यांचा प्रॉफिट इन्क्रीज होण्यासाठी मदत होणार. त्यानंतर तो बिझनेस देखील काय होऊ शकतो, एक्सपांड होऊ शकतो. त्यानंतर जर तो बिझनेस जो आहे तो एक्सपांड झाला तर मार्केटमध्ये त्यांचे गुडविल वाढू शकते. यासाठी त्या ऑर्गनायझेशनमध्ये चांगल्या प्रकारचे एम्प्लॉईज रिक्रूट करण्यासाठी ही रिक्रुटमेंट प्रोसेस असते. आणि ही रिक्रुटमेंट प्रोसेस अत्यंत युजफुल आणि हेल्पफुल आहे, कारण त्याच्यामधूनच योग्य कॅन्डिडेट सिलेक्ट करण्यासाठी प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशनला मदत होत असते, त्याची हेल्प होत असते. जर क्वालिटेटिव्ह एम्प्लॉईज सिलेक्ट केला तर त्याच्यामधून काय होणार आहे, तर जे काही ते प्रोडक्ट तयार करतात, जे काही सर्व्हिसेस तयार करतात, तर ती आणखीन हाय क्वालिटीची ते वर्कर्स काय करणार आहे, ती प्रोडक्शन तयार करणारे ते प्रोडक्ट चांगल्या प्रकारचे तयार करणार. त्यामुळे त्यांचे जे काही कस्टमर्स आहेत ते कस्टमर्स सॅटिस्फाय होणार आहेत. म्हणून बिझनेस ऑर्गनायझेशनचे मोस्ट इम्पॉर्टंट एम काय आहे, तर क्वालिटेटिव्ह, त्याचबरोबर स्किल्ड आणि जो हाय परफॉर्मन्स इफिशियंटली जो वर्क करू शकेल असेच कॅन्डिडेट्स सिलेक्ट केले जातात. यासाठी त्यांचे स्किल्स, त्यांचे नॉलेज, क्वालिफिकेशन या बेसिसवरती जो काही जॉब पोझिशन आहे त्या जॉब पोझिशनसाठी तो जो काही वर्कर आहे तो त्या ठिकाणी अपॉइंट केला जातो. म्हणून रिक्रुटमेंट
ही प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशनची मोस्ट इम्पॉर्टंट फंक्शन आहे आणि हे जे काही रिक्रुटमेंट फंक्शन आहे ते ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट अत्यंत चांगल्या प्रकारे पार पाडित असते. त्यानंतर आणखीन एक महत्त्वाचे या रिक्रुटमेंटचे इम्पॉर्टन्स काय असेल तर या रिक्रुटमेंट प्रोसेसमुळे अत्यंत क्वालिटेटिव्ह गुणवान व निष्ठावान असे एम्प्लॉईज त्या ठिकाणी प्राप्त होतात. त्यामुळे जे त्यांचं इंडस्ट्रियल रिलेशनशिप असेल ते काय होते, चांगल्या प्रकारचे घट्ट होते. त्यानंतर त्या ठिकाणी इंडस्ट्रियल पीस औद्योगिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी देखील याची हेल्प होत असते. त्यामुळे त्याचे बेनिफिट्स त्या ऑर्गनायझेशनला, त्याचबरोबर त्या कंट्रीला अशा आणि त्याचबरोबर समाजातील सर्व घटकांना त्याचे बेनिफिट्स मिळत असतात. म्हणून थोडक्यात ह्युमन रिसोर्स रिक्रुटमेंट म्हणजे काय तर ह्युमन रिसोर्स रिक्रुटमेंट ही एक काय आहे, एक पॉझिटिव्ह प्रोसेस आहे. त्याच्यामध्ये बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये अनेक जॉब पोझिशन्स अवेलेबल असतात. तर त्या जॉब पोझिशन फिलअप करण्यासाठी, ती जागा कंप्लीट करण्यासाठी त्या ठिकाणी व्यक्ती एम्प्लॉईज अपॉइंट करण्यासाठी अशी रिक्रुटमेंट प्रोसेस अडॉप्ट केली जाते. मग रिक्रुटमेंट प्रोसेस करताना त्याच्यामधून ज्या व्यक्तींना त्या जॉबची गरज आहे, ज्याची आवश्यकता आहे असे कॅन्डिडेट्स त्या ठिकाणी त्या जॉब पोझिशनसाठी अप्लाय करीत असतात. मग जे व्यक्ती अप्लाय करतात त्याच्यामध्ये त्यांचे स्किल्स, त्यांचे नॉलेज त्याचबरोबर त्यांचे क्वालिफिकेशन या गोष्टी त्यामध्ये काय केल्या जातात, पाहिले जातात. म्हणून ज्या व्यक्तींना जॉबची गरज आहे अशा व्यक्तींना अट्रॅक्ट करण्यासाठी अशी रिक्रुटमेंट प्रोसेस बिझनेस ऑर्गनायझेशन अडॉप्ट करत असते. ती इम्प्लिमेंट करण्याचं या ठिकाणी काम बिझनेस ऑर्गनायझेशन करीत असते. आणि अशी ह्युमन रिसोर्स रिक्रुटमेंट करण्याचे काम हे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटद्वारे केले जाते. आणि जो काय HR मॅनेजर आहे तो हे ऑल फंक्शन्स ॲक्युरेटली चांगल्या प्रकारे पार पाडित असतो. म्हणून प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशनला जो काही ह्युमन रिसोर्स आवश्यक असतो तो ह्युमन रिसोर्स अपॉइंट करण्यासाठी त्या ऑर्गनायझेशनमध्ये मिळवण्यासाठी रिक्रुटमेंट प्रोसेस हे त्यांना इम्प्लिमेंट करावीच लागते. नाव लेट्स सी डेफिनेशन्स ऑफ रिक्रुटमेंट. आता आपण या ठिकाणी रिक्रुटमेंट म्हणजे काय त्याचे डेफिनेशन्स पाहणार आहोत. तर फर्स्ट डेफिनेशन आहे एडविन बी फ्लिपो यांची. तर एडविन बी फ्लिपो यांनी रिक्रुटमेंट म्हणजे काय हे त्यांच्या मते सांगितले आहे. तर त्यांच्या मते रिक्रुटमेंट म्हणजे काय तर द प्रोसेस ऑफ सर्चिंग फॉर प्रॉस्पेक्टिव्ह एम्प्लॉईज अँड स्टिम्युलेटिंग देम टू अप्लाय फॉर जॉब्स इन द ऑर्गनायझेशन. एडविन बी फ्लिपो हे काय म्हणतात, रिक्रुटमेंट म्हणजे काय तर त्यांनी सांगितले आहे की द प्रोसेस ऑफ सर्चिंग फॉर प्रॉस्पेक्टिव्ह एम्प्लॉईज अँड स्टिम्युलेटिंग देम टू अप्लाय फॉर जॉब्स इन द ऑर्गनायझेशन. रिक्रुटमेंट ही एक अशी प्रोसेस आहे ज्यामध्ये एम्प्लॉयर्सचं काय केलं जातं, या ठिकाणी सर्च केली जातात, त्यांचा शोध घेतला जातो. त्याचबरोबर त्यांना त्या ऑर्गनायझेशनमध्ये जॉब पोझिशनसाठी अप्लाय करावेत यासाठी मोटिवेट करण्याची एक प्रोसेस म्हणजे रिक्रुटमेंट होय. अकॉर्डिंग टू एडविन बी फ्लिपो. एडविन बी फ्लिपो या ऑथरने रिक्रुटमेंट याची एक डेफिनेशन केली आहे. त्याने रिक्रुटमेंट म्हणजे काय त्यांच्या मतानुसार मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तर त्यांनी सांगितले आहे रिक्रुटमेंट म्हणजे काय तर रिक्रुटमेंट ही कशी प्रोसेस आहे ज्यामध्ये जे काय एम्प्लॉईज आहेत जे प्रॉस्पेक्टिव्ह एम्प्लॉईज आहेत त्यांचा या ठिकाणी सर्च केले जातात, त्यांचा शोध घेतला जातो व त्यांना त्या ऑर्गनायझेशनमध्ये त्या जॉब पोझिशनसाठी अवेलेबल असणाऱ्या जॉब पोझिशनसाठी अप्लाय करावेत यासाठी त्यांना मोटिवेट करण्याची एक प्रोसेस म्हणजे रिक्रुटमेंट होय. त्यांनी अत्यंत सिम्पल लँग्वेजमध्ये रिक्रुटमेंट म्हणजे काय याची डेफिनेशन केली आहे. त्यांनी काय सांगितले आहे तर रिक्रुटमेंट ही एक प्रोसेस आहे ती एक प्रक्रिया आहे. कारण की बिझनेस ऑर्गनायझेशनसाठी जो ह्युमन रिसोर्स लागणार आहे, जो आवश्यक आहे तो मिळवणे गरजेचे आहे. मग तो ह्युमन रिसोर्स कसा मिळवला पाहिजे त्यासाठी त्यांचे क्वालिफिकेशन चेक केले पाहिजे, त्यांची एलिजिबिलिटी चेक केली पाहिजे. मग अशा अनेक गोष्टी फाइंड आउट करण्यासाठी आणि ज्या व्यक्तींना जॉबची गरज आहे असे व्यक्ती असे कॅन्डिडेट्स मिळवण्यासाठी अशी रिक्रुटमेंट प्रोसेस ही प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये
असते. मग या रिक्रुटमेंट प्रोसेसद्वारे काय केले जाते, फर्स्टली ज्यांना जे काही प्रॉस्पेक्टिव्ह एम्प्लॉईज आहेत ते या ठिकाणी शोध घेतला जातो, तो सर्च केले जातात आणि त्यानंतर त्या एम्प्लॉईजना, त्या कॅन्डिडेट्सना त्या ऑर्गनायझेशनमध्ये त्या जॉब पोझिशनसाठी अप्लाय करावेत, त्यांनी त्यासाठी ॲप्लिकेशन करावेत, यासाठी त्यांना मोटिवेट करण्याची एक प्रोसेस म्हणजे रिक्रुटमेंट होय. त्यानंतर सेकंड डेफिनेशन आहे डेल यॉर्डर यांची. तर अकॉर्डिंग टू डेल ऑर्डर, इट इज वे थ्रू विच द मॅनपॉवर रिक्वायरमेंट्स ऑफ द ऑर्गनायझेशन कॅन बी फुलफिल्ड. इट एम्प्लॉईज effective procedure to attract the people in ample amount to make sure a suitable person is recruited on the available job profile. तर डेल ऑर्डर हे देखील एक ऑथर आहेत, त्यांनी या रिक्रुटमेंटची काय केली आहे, एक डेफिनेशन केले आहे. त्यांच्या मते ओके, डेल ऑर्डर यांच्या मते रिक्रुटमेंट म्हणजे काय, तर त्यांनी सांगितले आहे की इट इज अ वे थ्रू विच द मॅनपॉवर रिक्वायरमेंट्स ऑफ द ऑर्गनायझेशन कॅन बी फुलफिल. तर रिक्रुटमेंट हा एक असा मार्ग आहे, तो असा एक वे आहे ज्याद्वारे ऑर्गनायझेशनची ह्युमन रिसोर्सची जी काही आवश्यकता आहे, जी काही नीड आहे, त्यांची गरज कंप्लीट करता येते. ओके, डेल ऑर्डर हे काय म्हणतात, त्यांच्यामध्ये रिक्रुटमेंट म्हणजे काय, तर रिक्रुटमेंट हा एक असा मार्ग आहे ज्याद्वारे ऑर्गनायझेशनसाठी जो उपयुक्त असणारा ह्युमन रिसोर्स आहे, त्यांची आवश्यकता, त्यांची गरज फुलफिल करण्यासाठी, ती कंप्लीट करण्यासाठी ही रिक्रुटमेंट प्रोसेस अत्यंत हेल्पफुल आहे. त्यानंतर इट एम्प्लॉईज इफेक्टिव्ह प्रोसिजर टू अट्रॅक्ट द पीपल इन ॲम्पल अमाऊंट टू मेक शुअर अ सुटेबल पर्सन इज रिक्वायर्ड ऑन द अवेलेबल जॉब प्रोफाईल. तर अवेलेबल असणाऱ्या जॉब प्रोफाईलनुसार योग्य तो पर्सन्स रिक्रूट करणे, त्याचबरोबर तो पर्सन्स रिक्रूट केला आहे की नाही याची खात्री करण्यासाठी, त्याचबरोबर पुरेशा प्रमाणात लोकांना अट्रॅक्ट करण्यासाठी अशी जी काही इफेक्टिव्ह प्रोसेस आहे, ती इफेक्टिव्ह प्रोसेस म्हणजेच रिक्रुटमेंट होय. आणि प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशन ही रिक्रुटमेंट प्रोसेस काय करीत असतात, यूज करीत असतात. ओके, डेल ऑर्डर यांनी आणि एडविन बी फिलिपो यांनी रिक्रुटमेंट म्हणजे काय अत्यंत सिम्पल लँग्वेजमध्ये त्यांनी सांगितले आहे. ओके, रिक्रुटमेंटच्या त्यांनी डेफिनेशन्स केलेल्या आहेत. तर एडविन बी फिलिपो यांची एक डेफिनेशन आहे, ती म्हणजे द प्रोसेस ऑफ सर्चिंग फॉर प्रॉस्पेक्टिव्ह एम्प्लॉईज अँड स्टिम्युलेटिंग देम टू अप्लाय फॉर जॉब्स इन द ऑर्गनायझेशन. रिक्रुटमेंट ही एक अशी प्रोसेस आहे ज्यामध्ये एम्प्लॉयर्सचा शोध घेणे व त्यांना त्या ऑर्गनायझेशनमध्ये त्या जॉब पोझिशनसाठी अप्लाय करावेत, यासाठी त्यांना मोटिवेट करण्याची एक प्रोसेस म्हणजेच रिक्रुटमेंट होय. आणि सेकंड डेफिनेशन आहे डेल ऑर्डर यांची. अकॉर्डिंग टू डेल ऑर्डर, it is way through which the manpower requirements of the organization can be fulfilled. It employs effective procedure to attract the people in ample amount to make sure a suitable person is recruited on the available job profile. तर अकॉर्डिंग टू डेल ऑर्डर यांच्या मते रिक्रुटमेंट म्हणजे काय, तर रिक्रुटमेंट हा एक असा मार्ग आहे ज्याद्वारे ऑर्गनायझेशनची ओके ह्युमन रिसोर्सची जी काही आवश्यकता आहे, त्यांची गरज आहे, ती कंप्लीट करता यावीत. त्याचबरोबर अवेलेबल असणाऱ्या जॉब प्रोफाईलवर योग्य असा तो काय पर्सन्स रिक्रूट केला आहे की नाही याची खात्री करण्यासाठी, त्याचबरोबर लोकांना पुरेशा प्रमाणात अट्रॅक्ट करण्यासाठी अशी इफेक्टिव्ह प्रोसेस म्हणजेच रिक्रुटमेंट होय. तर आज आपण या लेक्चर्समध्ये रिक्रुटमेंट म्हणजे काय, त्याचे प्रॉपर मिनिंग आणि एडविन बी फिलिपो अँड डेल ऑर्डर यांनी जे काय रिक्रुटमेंटच्या डेफिनेशन्स सांगितलेले आहेत त्यांचे डिस्कशन आजच्या लेक्चर्समध्ये आज आपण केलेले आहे. तर यावरून तुम्हाला ह्युमन रिसोर्स रिक्रुटमेंट ओके म्हणजे काय ही कन्सेप्ट नक्कीच लक्षात येईल. तर रिक्रुटमेंट म्हणजे काय अत्यंत सिम्पल लँग्वेजमध्ये सांगायचं म्हटले तर रिक्रुटमेंट म्हणजे काय, तर बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये अनेक जॉब पोझिशन अवेलेबल असतात. तर ती जॉब पोझिशन भरून काढण्यासाठी त्या ठिकाणी ह्युमन रिसोर्सची एम्प्लॉयची नियुक्त करण्यासाठी अशी प्रोसेस प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशन काय करतात, अडॉप्ट करतात. यामधून योग्य तो क्वालिफिकेशन असणाऱ्या ज्याच्याकडे स्किल्स चांगल्या प्रकारचे असेल, जो एलिजिबल असेल असाच व्यक्ती त्या ठिकाणी नियुक्त करता यावा. मग असा व्यक्ती कुठून मिळवला पाहिजे, ओके त्यासाठी तो जॉब सिकरची या ठिकाणी काय केले जातात, फाइंड आउट केले जातात. मग
ज्यांना जॉबची गरज आहे, जो व्यक्ती काम शोधत आहे, अशा व्यक्तींना ॲट्रॅक्ट करण्यासाठी, ओके, त्या जॉब पोझिशनकडे ॲट्रॅक्ट करण्यासाठी अशी रिक्रुटमेंट प्रोसेस या बिझनेस ऑर्गनायझेशन इम्प्लिमेंट करतात आणि त्याच्यामधून योग्य तो कॅन्डिडेट, योग्य तो एम्प्लॉईज या रिक्रुटमेंटमधून, या भरतीमधून काय केला जातो, सिलेक्ट केला जातो. तर अशा प्रकारे रिक्रुटमेंट म्हणजे काय, त्याचे प्रॉपर मिनिंग आणि त्याचे डेफिनेशन्स आज आपण या लेक्चर्समध्ये पाहिलेले आहेत. ओके, थँक्यू.